अरे कसा आहेस तू? बरा आहेस का? काही अडचण आहे का? मला येऊन भेट. नाही तर कोण कुणाला थांबतंय, कोण कुणाला विचारतंय. मित्रांनो, काही जण तुम्हाला फोन करतील जे कधी तुम्हाला 15 वर्षात फोन नाही आला किंवा कधी नीट बोलले नाही. ते पण अरे कसा आहेस तू? बरा आहेस का? काही अडचण आहे का? मला येऊन भेट. अरे पण मग इतके दिवस काय केलं? ही वस्तुस्थिती आहे. मला खूप जण सांगतात मी कुणाला फोन करतोय, मी तुमचं काम करतो. काम जर कामाच्या निमित्तानं फोन करायचा असेल तर करतो, पण मी सकाळपासून तुम्ही माझ्या गाडीत बसा. आज नाना ते हे काय मदनराव वगैरे होते मगाशी, ते बघतायत सगळं. अक्षरशः मला त्याची आवड आहे. मला डॉक्टर लोक सांगतात जरा दमानी जरा विचारपूर्वक, पण ठीक आहे, मला ह्याच्यात समाधान मिळतं, मला आनंद मिळतो. आज एवढा समाज इथं मी कितीला येणार होता? 7 वाजता. आता किती वाजले? 10 पर्यंत लोक थांबतात. आया बहिणी थांबतात. कुठंतरी त्यांचा आपल्यावर विश्वास आहे म्हणून थांबतात. नाही तर कोण कुणाला थांबतंय, कोण कुणाला विचारतंय. आज बारामतीमध्ये अनेकांना वेगवेगळ्या प्रकारचे रोजगार मिळालेत आणि अनेक प्रकारचे सतत फिरताना पण इथं हे झालं, चीफ ऑफिसर हे असं करा, BDO इथं असं करा, प्रांत इथं असं करा, सचिन इथं अशी झाडं लागली पाहिजे, तिथं हनुमंत पाटील इथं ह्याच्यामध्ये तुम्ही लक्ष द्या. सतत माझं हे अख्खं बारामती घर आहे समजून, माझा परिवार आहे समजून माझी कामं चाललेली असतात. आणि काही गोष्टी लक्षात आल्यानंतर लगेचच तिथल्या तिथं आम्ही निर्णय घेत असतो. अशा पद्धतीनं आपलं कामं चाललेली आहेत.